शासकीय कामात अडथळा आणि विनयभंग प्रकरणी कडूस येथील एका विद्यालयातील तत्कालीन मुख्याध्यापक अविनाश काळोखे निर्दोष. राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश A.S. सय्यद यांनी मंगळवारी दिला निकाल. सत्र न्यायालयातील या खटल्या प्रकरणी आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट सुलभा कोटबागी, ॲडव्होकेट अतिक सय्यद, ॲडव्होकेट गौरी देशमुख आणि ॲडव्होकेट अभिजित डेरंगे यांनी पाहिलं काम. 3 वर्षापूर्वी माझ्यावर झालेल्या आरोपातून न्यायालयाने मला योग्य न्याय दिल्याने अखेर सत्याचाच विजय झाला, अशी भावना सेवानिवृत्त मुख्याध्यापक अविनाश काळोखे यांनी केली व्यक्त. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे 750वे जयंती वर्ष आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 365वा वैकुंठ गमन वर्षाचा योग. श्री संत तुकाराम महाराज पालखी परतीच्या प्रवासात आषाढ वद्य दशमीच्या दिवशी आळंदीस मुक्कामी. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या निमंत्रणाचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानकडून स्वीकार. आषाढ वद्य दशमीच्या दिवशीच म्हणजे रविवार दिनांक 20 जुलै रोजी तुकोबांची पालखी श्री क्षेत्र आळंदीस मुक्कामी. माऊली मंदिरात तुकोबांच्या पालखीचा मुक्काम ठरला. 2008 नंतर प्रथमच संत तुकाराम महाराजांची पालखी माऊली मंदिरात मुक्कामी. राजगुरुनगर येथील चैतन्य संस्थेत एकल महिलांशी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी साधला संवाद. चैतन्य संस्थेच्या सहकार्यातून पुणे जिल्हा परिषद खेड तालुक्यात एकल महिलांचं करणार सर्वेक्षण. महिला स्वावलंबी बनवण्यासाठी जिल्हा परिषद आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल. महिला आणि बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयसिंग गिरासे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक शालिनी कडू, खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे, चैतन्य संस्थेच्या विश्वस्त सुधा कोठारी, रेखा क्षत्रिय, कौशल्या थिगळे, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख आणि अनिकेत पालकर आदींची उपस्थिती. पुणे नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी गावच्या हद्दीत 264 किलो गांजावर पोलिसांची धाड. 1,35,31,300 रुपये किमतीचा गांजा केला हस्तगत. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई. गुन्हे शाखेच्या कारवाईत हडपसरच्या भेकराई नगर येथील श्रेयस प्रदीप चव्हाण आणि उरळी देवाची येथील राम व्यंकट पितळे यांना बेड्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची मोर्ची बांधणी. इच्छुक आणि समर्थक लागले कामाला. आंबेठाण पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले विश्वास शिवेकर यांच्या समर्थकांकडून अमरनाथ येथील बाबा बर्फानीला साकडे. शिवाजी शिवेकर, पप्पू नवले, सत्यवान खेंगले, काळूराम साळुंके, शिवाजी साळुंके, भानुदास शिवेकर, रहिमान शेख, शरद नवले, संतोष भोगसे या समर्थकांकडून अमरनाथ बाबांचे घेतले आशीर्वाद. आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद. आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.